आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर 6 पदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेला युनिक उड्डाणपूल वाहतुकीला खुला करण्यासाठी ठेकेदार कंपनीने कामास गती दिली असून या उड्डाणपुलावर सातारा कोल्हापूर लेनवरील डांबरीकरणाचे काम आज बुधवार दिनांक 6 मे रोजी पूर्ण होत आहे. आज कोल्हापूर नाका परिसरात उड्डाणपुलावर सुरू असलेले काम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात. आज सकाळी उड्डाणपुलावर कोल्हापूर नाका ते बोराटे पेट्रोल पंपापर्यंतच्या भागावर डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून ते आज पूर्ण होत आहे. काल मंगळवारी याच ठिकाणी बोराटे पेट्रोल पंप ते वारणा हॉटेलपर्यंत डांबरीकरण करण्यात आले होते. आज सकाळपासून बोराटे पेट्रोल पंपापासून कोल्हापूर नाक्यापर्यंत उड्डाणपुलावर डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. हे डांबरीकरण सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या डांबरीकरणाबरोबरच कोल्हापूर नाक्यावर या लेनच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या लेनवरही काम सुरू करण्यात आले आहे. या लेनवर डांबरीकरणापूर्वीचे मास्टिक पॅड टाकण्याचे काम सध्या सुरू असून कोल्हापूर नाका येथे भरावाचे कामही गतीने सुरू आहे. सदर भरावाचे काम 15 मेपर्यंत पूर्ण होईल असे ठेकेदाराकडून सांगण्यात आले आहे. कोल्हापूर नाका येथे उड्डाणपुलापासून कोयना पुलापर्यंत हा भराव टाकण्यात आला आहे.